नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला मराठी शिक्षक मनोज रामस्वामी आपल्या मॅकॅरल ट्युटोरियल्समध्ये परत एकदा स्वागत करतो. आपण जंगल डायरीचे 2 भाग बघितले. आज आपण तिसरा भाग पाहणार आहोत. दुसऱ्या भागात आपण पाहिलं टोंगे वनरक्षकच्या चुकीमुळे त्यांना बिबळ्याची वाहण्याची संधी हुकलेली होती. पण आता ते जवळ एका नाल्याजवळ आले होते आणि तेथे त्यांना वाघांच्या पिल्लांची पाऊलखुणा त्यांना दिसलेल्या होत्या. त्यामुळे जवळपास एक वाघीण आहे हे त्यांना निश्चित झालं होतं. त्यामुळे ते सावधपणे तेथे जात होते. पाणवठ्याजवळ जाताना लेखकाची अवस्था ही खूपच भीतीदायक झाली होती, हे आपण पाहिलं. आता बघूया प्रत्यक्षात त्यांनी वाघ पाहिला का आणि कसला अनुभव त्यांना आलाय हे आपण या भागात पाहूया. वाव! अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या या बारीक आवाजाने मी जागीच थबकलो. माझ्या अंगावर सरारून काटा आला. 1 वर्षाच्या वाघाच्या अभ्यासानं आणि अनुभवानं हे ठाऊक होतं की ही वाघिणीचा आवाज आहे. ती या आवाजाने आपल्या पिल्लांना बोलवत असावी. अचानक पाण्यात धपकन काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी पाणवठ्याकडे पाहिलं आणि आश्चर्याने थक्क झालो. एका पिल्लाने बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली होती. लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली 3ही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली. आईचा आश्वासक आवाज त्यांच्याकरता उत्साहाचं वारं भरणारा ठरला होता. तर आता त्यांनी जेव्हा सावधपणे ते जात होते तेव्हाच त्यांनी लक्ष दिलं आणि अचानकमध्ये आऊ असा आवाज त्यांना ऐकू आला. त्या आवाजाने लेखक आणि सगळेच वनरक्षक जागेवर थांबले आणि त्यांच्या अंगावर सरारून असा काटा आला. म्हणजे भीतीने अंगात शहारा भरला. आणि 1 वर्षाच्या वाघांच्या अभ्यासावरून त्यांच्या अनुभवावरून त्यांना माहीत होतं की हे वाघिणीचा आवाज आहे आणि हे आवाज ती आपल्या पिल्लांसाठी देत होती. तेवढ्यात अचानकमध्ये पाण्यात काहीतरी पडल्याचा धपकन असा आवाज आला. त्यामुळे लेखकाने पाण्याकडे वळून पाहिले तर त्यांना एक आश्चर्याचा सुखद असा धक्का बसला. कारण पिल्लं ही बाजूच्या जांभळीच्या झाडीतून पाण्यामध्ये थेट उडी घेत होते. एकानंतर एक अशी 3ही पिल्लांनी पाण्यात उडी घेतली होती. आई आपल्या जवळ आहे. आईचा हे आश्वासक आवाज असल्यामुळे मुलांना खेळण्यात किंवा वाघिणीच्या पिल्लांना खेळण्यात उत्साह आलेला होता. अचानक में आऊ की आवाज आई. वाह! शेर की गर्जना सुनाई दी. तो लेखक और उनके साथी रुक गए. उनके मन में डर था कि आसपास में कोई शेरनी है और 1 साल के उनके शेर के पढ़ाई या शेर के बारे में जानकारी से उन्हें इतना तो पता ही चल गया था कि ये एक बाघ की आवाज़ है. वो अपने बच्चों को बुला रही है. उतने में अचानक से पानी में धप करके आवाज़ आ गई. ये आवाज़ किसकी है ये देखने के लिए लेखक ने जब उधर देखा तो एक छोटा शेर बाघ का बच्चा पानी में डुबकी लगा रहा था. 1 नहीं, 2 नहीं, 3 नहीं, 4 बच्चे एक के पीछे एक उस पानी में कूद पड़े. माँ की आवाज़ सुनकर वो बच्चे खुशी से उछल रहे थे. ऐसे लेखक को लग रहा था, महसूस हुआ था. माँ की आवाज़ सुनकर बच्चे और भी ज़्यादा उत्साहित हो गए थे. वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याजवळच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारासाठी गेली होती. या परिसरात दुसरा नर वाघ, बिबळा, रानकुत्री अशा संभाव्य शत्रूंचा राबता होताच. त्यामुळे तिला या खबरदारी घेणे आवश्यक होते. वाघांच्या लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो.
त्यामुळं वाघीण पिल्लांच्या सुरक्षितेबद्दल भलतीच दक्ष असते. वाघिणीने रात्री पिल्लांना या जांभळीच्या झाडाखाली ठेवून झुडपात ठेवून ती शिकारीला गेली होती. जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत या बांबळीच्या झाडातून बाहेर पडू नये असा इशारा आईने दिला असेलच. कारण जंगलात असणारे इतर नरभक्षक प्राणी कुठले तर नरवाघ, बिबळा, रानकुत्री यांचा धोका हा छोट्या पिल्लांना असतो. कारण त्या सगळ्या शत्रूंचा राबता हा तेथे असतो, म्हणजे सतत हालचाल ही तेथे असते. त्यामुळे वाघिणीला खबरदारी, जागरूकता राहणे आवश्यक होतं. वाघांच्या लहान पिल्लांना जे इतर भक्षक आहेत त्यांच्यापासून धोका असल्यामुळे वाघीण ही नेहमी दक्ष, जागरूक अशीच असते. बाघ ने रात को अपने बच्चों को इस जामुन के पेड़ के नीचे रखकर शिकार करने चली गई थी. यहाँ पे सुरक्षित रहे इसकी उसने पूरी खबरदारी ली थी, क्योंकि दूसरे जो जंगल के नरभक्षक हैं उनसे उन बच्चों को खतरा था, जैसे कि नर बाघ, चीता, जंगली कुत्ते, इन सब का डर उन्हें लगा रहता था. तो इन सब से बचने के लिए जंगल में माँ हमेशा सजग रहती है अपने बच्चों को बचाने के लिए. उनकी सुरक्षा करने के लिए वो पूरी तरह से खबरदारी लेती है, सावध रहती है. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती. आईची हाक ऐकताच अजून वर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकडे झेपावली होती. तेवढ्यात नाल्याच्या डावीकडून विरळ बांबूमधून एक वाघीण येताना दिसली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. रात्रभरच्या वाटचालीने थकून ती विश्रांती घेत होती. पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. त्यातील एका पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली, पण तेथून घसरल्याने ती धपकन पाण्यात पडलं. तोंडावर पाणी उडताच वाघिणीने मंद गुरगुरून नापसंती व्यक्त केली, पण पिलानं त्यांच्याशी काहीच देणं घेणं नाही असं नव्हतं. त्यांचा आईच्या भोवती जबरदस्त दंगाधोप सुरू झाला. आता त्यांनी बघितलं रात्रभर विश्रांती करून किंवा रात्रभर जंगलात फिरून पिल्लांच्या जवळ ही वाघीण आलेली होती. आईचा आवाज ऐकून ही पिल्लं जास्तच उत्साहित व खेळकर झालेली होती. नाल्याच्या डावीकडून विरळ बांबूमधून पिल्लांच्या नंतर वाघिणी येताना दिसली आणि ती सरळ पाण्यात जाऊन पाठीमागे हे लेखक जिथे होते त्यांना पाठ करून ती बसलेली होती. रात्रभरच्या कामामुळे किंवा शिकारीमुळे ती थकली होती असं वाटत होतं. पण पिल्लांना त्या सगळ्यांचं घेणं देणं नव्हतं. पिल्लंही आपल्या उत्साहात होती. आईला पाहून त्यांचा उत्साह अजून वाढलेला होता. त्यामुळे एकाने तर आईच्या पाठीवरच उडी घेतली, पण घसरून तो पाण्यात पडला आणि ते पाणी आईच्या तोंडावर उडलं. त्यामुळे थकलेली आई जरासा त्यावर गुरगुरली, पण मुलांना काही त्याची चिंताच नव्हती. जसं काही आपल्या घरातली मोठी माणसं आपल्याला रागवतात आणि आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो की आपलीच माणसं आहेत, आपल्यावर तर रागवणारच. त्याप्रमाणे वाघिणीने केलेल्या गुरगुरचा पिल्लांनी लक्षच दिलं नाही. उलट त्यांचा जास्त दंगाधोप सुरू झाला. रात भर जंगल में शिकारी करने के लिए निकली हुई शेरनी सुबह जब अपने बच्चों के पास आई तो बच्चों को अपनी माँ को देखकर उत्साह और भी ज़्यादा बढ़ गया. उस पानी में 4 बच्चों के साथ साथ अब माँ भी आकर बैठ गई थी. वो बाम्बू के पेड़ के पास से गुजरकर उस पानी में आकर बैठी. रात भर के हलचल से या चलने की वजह से, शिकारी के वजह से वो थक चुकी थी.
पर बच्चे माँ को देखकर और ज़्यादा उत्साहित हो रहे थे। एक ने माँ के ऊपर उड़ी ली तो वो फिसलकर पानी में गिर गया और वो पानी माँ के चेहरे पे गिरा। तो माँ ने गुस्सा जाहिर करते हुए गुर्र करके आवाज़ किया, नापसंदी दर्शाई। पर बच्चे को उन सब की फिक्र ही नहीं थी, वो तो अपने खेल में मस्त थे। इसीलिए माँ को देखकर बच्चों के अंदर और ज़्यादा उत्साह संचारित हो गया। साधारणतः कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही 5 महिन्याची पिल्लं होती. या वयात लहान मूल जशी खेळकर असतात तशीच ही खेळकर होती. एकमेकांचा पाठलाग करणं, मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं असा खेळ सुरू होता. मध्येच आई वळून एखाद्या पिल्लाला मायेने चाटत होती. थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली. डोकं वळवून तिने हळूच "अं" असा आवाज केला. हा पिल्लांना मागं येण्याबद्दलचा इशारा होता. लगेच मागे वळून ती चालायला लागली. साधारणतः कुत्र्यापेक्षा थोड्याशा लहान आकाराची ही 5 महिन्यांची 4 पिल्लं होती. त्यांचं वय हे जवळजवळ 5 महिन्याचं होतं. या लहान वयात मुलं खेळकर असतात त्याप्रमाणे वाघिणीची पिल्लंसुद्धा खेळती होती. ती एकमेकांसोबत खेळत होती. एकमेकांचा पाठलाग करणे, पिच्छा करणे, मारामारी करणे, पाण्यात उड्या घेणे हा त्यांचा खेळ सुरू होता. त्यांना बघून आईसुद्धा खुश झाली होती आणि अधेमध्ये ती आपल्या बाळांना प्रेमाने चाटत होती. पण अचानकमध्ये थोडा वेळ बसल्यानंतर ती उठली आणि मागे डोके वळवून तिने "आऊ" असा आवाज केला. हा इशारा त्यांच्या पिल्लांना होता की आता आपण पाण्यातून बाहेर पडून खेळणं बंद करून आपल्या कामाला लागायचं आहे. आणि ती लगेच चालू लागली. साधारणतः कुत्तों से थोड़ा सा छोटे आकार के ये 5 महीने के छोटे बच्चे थे. छोटे बच्चे जिस तरह से खेलने कूदने में मस्त रहते हैं, उसी तरह ये बाघ के छोटे बच्चे भी अपने खेलने में मस्त थे. एक दूसरे का पीछा करना, एक दूसरे से मारामारी करना और पानी में कूदना ये उनका खेल चालू था. बीच में ही माँ अपने किसी एक बच्चे को चाट रही थी. अचानक में थोड़ा देर रुककर वो उठ खड़ी हो गई और उसने पीछे मुड़कर वाव की ललकार लगाई. ये बच्चों के लिए इशारा था कि अब ये खेल खत्म करो और हमें यहाँ से निकलना है. हिनं जंगलात कुठंतरी नक्कीच एखादं सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुक्कर शिकार साधली असावी. पण अशी शिकार जड असल्याने ती उचलून पिल्लापर्यंत आणणं शक्य नव्हतं. त्यामुळे पिल्लांजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिनं विश्रांती घेतली होती आणि आता ती पिल्लांना त्या शिकारकडे घेऊन जात होती. 4 पिल्लांसोबत स्वतःचं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती ना कोणती शिकार करणं आवश्यकच होतं. त्या कलेत ती चांगलीच पारंगत होती. तर आता वाघिणीने त्यांना इशारा केला येण्यासाठी. का केला होता? तर कारण तिने रात्रभर जी मुलांना आपल्या जांभळीच्या झाडीत ठेवून गेली होती, तेथे तिने काहीतरी एखाद्या नक्कीच सांबर, रानगवा, नीलगाय अथवा रानडुक्कर यांची शिकार केली होती. पण हे सगळे प्राणी वजनाने जड असल्यामुळे त्यांना आपल्या पिल्लांपर्यंत नेणं तिला शक्य नव्हतं. त्यामुळे तिने काय केलं, आता मुलांकडे येऊन घटकाभर विश्रांती घेतली आणि मुलांना घेऊन ती शिकार खाण्यासाठी म्हणून घेऊन जाणार होती. 4ही पिल्लांचं आणि स्वतःचं पोट भरण्यासाठी वाघिणीला सतत कुठल्या तरी वन्य पशूंची शिकार करणं त्यांना गरजेचं होतं आणि त्या कामात वाघीण ही खूपच जास्त कुशल होती, पारंगत होती. बच्चों को इशारा करके उसने बुला लिया, क्योंकि रात भर वो जब बच्चों को उस जामुन के पेड़ के नीचे बिठा कर गई थी,
तो उसने रात में कहीं ना कहीं एक सांभर, नीलगाय, रानगवा या किसी जंगली सूअर की शिकार उसने साध ली थी शायद। इतने बड़े जानवर को लेके आना मुश्किल था, इसीलिए उसने ज़रा देर अपने बच्चों के साथ समय गुजार कर अपने बच्चों को साथ में ले जाने की तैयारी रखी थी। इन 4 बच्चों का और अपना पेट पालने के लिए शेरनी को हमेशा कोई ना कोई शिकार करना ही पड़ता था, और उस कला में वो बहुत ज़्यादा कुशल हो चुकी थी, एक्सपर्ट हो चुकी थी। वाघिणीने नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. आत शिरण्याआधी तिने वळून पाहिलं. सोबत येत आहेत की नाही हे पाहून घेतलं. 2 पिलं तिच्या मागोमाग निघाली होती, पण दोघांना अद्याप भान नव्हतं. ती पाण्यात एकमेकांशी खेळण्यात दंग झाली होती. तो जब बाघ उनको बुलाकर आगे निकली तो वो बांबू के पेड़ के गंजी के पास आई. तो 2 बच्चे तो उसके साथ आए, पर और 2 बच्चे थे जो खेलने में अभी भी मस्त थे. वाघिणीने परत त्यांना बोलवणारा आवाज काढला. आईच्या या आवाजाबरोबर दोन्ही पिल्लांनी आपला खेळ थांबवला आणि पळत सुटली. 2च मिनिटात पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात दिसेनाशी झाली. आज मी वाघिणीतल्या आईची एक वेगळीच झलक बघितली होती. माझ्या व्याघ्र अनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव होता. जेव्हा तिने बघितलं की 2 मुलं खेळत आहेत आणि येत नाहीयेत, तर तिने परत एकदा आवाज काढला आणि आपल्या मुलांना बोलवलं. तर आवाज केल्याबरोबर वाघिणीच्या पिल्लांनी परत त्यांना जीव उरलेली 2 पिल्लं खेळत होती तीही परत आपल्या आईसोबत यायला निघाली होती. आणि 2च मिनिटात ही वाघीण आणि तिची पिल्लं जंगलात गायब झालेली होती. ही आई आणि वाघीण यांची जी छोटीशी झलक होती, त्या वाघिणीमध्ये लेखकाला एक आई दिसलेली होती. आई ज्याप्रमाणे आपल्या बाळाचा काळजी करते, सांभाळ करते, त्याप्रमाणे वाघिणी आपल्या बाळांचा खूप काळजीपूर्वक सांभाळ करत होती. आणि लेखकांच्या या व्याघ्र अनुभवात म्हणजे वाघाच्या अनुभवात ही एक मोलाची भर आहे असं त्यांना वाटतं. शेरनी ने जब देखा कि उसके 2 बच्चे अभी भी पानी में खेल रहे हैं, तो उसने और एक बार ज़ोर से आवाज़ लगाई. तो बचे हुए दोनों बच्चे भी उसके साथ आकर जुड़ गए और अपने माँ के पास दौड़कर आ गए. 2 ही मिनट में बाघ अपने बच्चों के साथ जंगल के बांबू के पेड़ के अंदर से गायब हो गई. उस जंगल में आज लेखक ने एक माँ देखी थी. बाघ के रूप में एक माँ देखी थी. माँ जिस तरह से अपने बच्चे की चिंता करती है, ख्याल रखती है, उसी तरह एक बाघ अपने माँ की, बच्चों की बहुत मन से ख्याल रखती है. ये आज पता चल गई थी और उनके बाघ के अनुभव में ये एक बड़ा सा अनुभव आज उन्होंने देख लिया था. ही प्रश्नोत्तरे सोडवायची आहेत. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.